नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भेंडीची भाजी. तुम्ही म्हणाल भेंडीची भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भेंडीची भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. भेंडीची भाजी बनवण्यासाठी या इथं मी पाव किलो इतक्या फ्रेश भेंड्या घेतलेल्या आहेत. भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, त्यानंतर एका सुती कापडाने पुसून घ्यायची आहे. एकच भाजी जर का आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. या ठिकाणी सर्व पाव किलो भेंड्या स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून घेतलेल्या आहेत. ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. भेंडी कट करत असताना आपल्याला त्याचा देठ आणि शेंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मधला भाग आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. भेंडी साईजला मोठी असेल तर आपण 2 फोडींमध्ये चिरून घेत आहोत आणि जर का भेंडी छोटी असेल तर एका फोडीमध्ये चिरली तरी देखील चालू शकतं. भेंडी चिरल्यानंतर त्याला उभा अशा पद्धतीने एक काप करून घ्यायचा आहे. त्यामुळे भेंडीमध्ये किंवा भेंडीच्या आतपर्यंत मसाले छान असे मुरले जातात. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच मी सर्व उरलेल्या भेंड्या आहेत त्या चिरून घेणार आहे. अशा पद्धतीने भेंडी चिरत असताना आपण आतमध्ये देखील चेक करू शकतो की भेंडी किडलेली आहे का नाही ते. किडलेली भेंडी आपल्याला काढून टाकायची आहे आणि जी फ्रेश भेंडी आहे ती भाजी बनवण्यासाठी घ्यायची आहे. याआधी देखील चॅनलवरती मी खूप सारे भाज्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनलला नक्की भेट द्या. या ठिकाणी सर्व पाव किलो इतक्या फ्रेश भेंड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपण 1 पळी इतकं तेल घालूयात आणि यामध्ये घालूयात चिरून घेतलेली भेंडी. ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. भेंडी फ्राय होत आहे तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि ही भेंडी अधूनमधून हलवत राहायचं आहे. या ठिकाणी एका वाटीमध्ये मी 3 चमचे इतकं फ्रेश दही घेत आहे. भेंडी किती आहे त्यानुसार दह्याची क्वांटिटी कमी अधिक करू शकता. दही घेतल्यानंतर छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालूयात काही मसाले. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पूड घातलेले आहे, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घातलेले आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून हे मसाले या दह्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये एकही गुठळी राहणार नाही अशा पद्धतीने हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे दही आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. तोपर्यंत आपली भेंडी देखील इकडे छान अशी फ्राय झालेली आहे. आता ही भेंडी आपण कढईमधून बाजूला काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आपण फोडणी करता 2 पळे इतकं तेल घालूयात. भाजी किती आहे त्यानुसार तेलाची क्वांटिटी देखील तुम्ही कमी अधिक करू शकता. फोडणीसाठी मी या ठिकाणी अर्धा चमचा जिरे घातलं. जिरे छान फुललं की या ठिकाणी मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा देखील छान असा आपल्याला तांबूस रंगावरती तळून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतून झाला की 1 चमचाभर इतकी अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची. यामध्ये अद्रकची पेस्ट कमी घेतलेली आहे लसणाच्या पेस्टपेक्षा. पाव चमचा हळद पावडर घालायची, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी अर्धा चमचा इतकं मी बॅडगी मिर्च पावडर घातलेली आहे. मसाले छान असे परतून झालेले आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे सर्व मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं. मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आहे. आता यामध्ये घालूयात आपण तयार करून घेतलेलं दह्याचं मिश्रण. फोडणी थंड झाल्यानंतरच यामध्ये आपण दही घातलं. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. दही फोडणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर गॅस ऑन केलेला आहे आणि गॅस अगदी लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे. या ठिकाणी गॅस ऑन केल्यानंतर मिश्रण छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालूयात पाव ग्लास किंवा अर्धा ग्लास इतकं पाणी. ही भाजी मी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे त्यामुळे या ठिकाणी मी पाण्याचा वापर करत आहे. तुम्हाला जर काही भाजी सुक्की बनवायची असेल तर डायरेक्ट तुम्ही यामध्ये भेंडी घालू शकता. आता यामध्ये घातलेलं आहे चवीकरता मीठ. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. अजूनही गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियमच ठेवलेली आहे. जास्तही फुल गॅस या ठिकाणी मी केलेला नाही. आता यामध्ये घातलेली आहे फ्राय करून घेतलेली भेंडी. झाकण ठेवूयात आणि आपण ही भाजी छान अशी 6 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात.
थोड्या वेळासाठी ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग काय सुरेख आलेला आहे आणि तरी पण छान आलेली आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर ह्या भाजीचा दरवळत आहे. अशा प्रकारची इथं आपली मस्त अशी दही भेंडी मसाला भाजी बनवून तयार झालेली आहे. चवीला म्हणाल तर भन्नाट लागणारी ही भाजी आहे. कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारी भाजी आहे. थोडीशी वेगळ्या प्रकारची ही भाजी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा, सगळ्यांना खूपच आवडेल. ही भाजी मी टिफिनसाठी बनवलेली आहे, त्यामुळे ही भाजी मी डायरेक्ट टिफिनमध्ये काढून घेत आहे. बघू शकता भाजी जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अगदी सरबरीत अशा प्रकारची ही भाजी बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.